दिवाळी आली. उठा उठा दिवाळी आली. सिंधुबाई मधुकर चिखलकर यांची चौथ्यांदा डिलिव्हरी झाली. ते मातीचे किल्ले, ते रात्रीची रोषणाई, त्यात दिवाळीच्या पहाटेची मैफिली आणि ते अभ्यंग स्नान. दिन 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 दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, आनंदाचं झाड दारी झुलते डहाळी. अहो मग काय, आला की हो चिखलकरांच्या घरी दुसरा दिवा. मुलगा झाला हो मुलगा. आता बघा या सिंधुबाईला आधीच्या 2 पणत्या आणि 1 दिवा होता. आणि आता परत दिवा आला म्हणजेच पहिली मुलगी रजनी, दुसरा मुलगा राजेंद्र, तिसरी मुलगी शालिनी आणि चौथा मुलगा हा रवींद्र हो. 12 नोव्हेंबर 1964 साली झाला हो जन्म याचा. तो दिवस होता आवळा अष्टमीचा. आईची वेडी माया, घास भरविते तुलाची मुतल्या. काही वर्षांनी अजून एक बहीण झाली. तिचा जन्म 15 ऑगस्टच्या दिवशी झाला. सगळ्यात लहान नलिनी. सगळं आता तुम्हीच सांगणार का? हो, मी आई. कोई संदेश हो, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, चिट्ठी न कोई. या तिघांना आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली देऊया. नमस्कार. अरे वा, आज किती दिवसांनी सगळे जमले आहेत. सगळ्यांचे चेहरे पाहून माझं मन भरून पावलं हो. आजपर्यंत तुम्ही खूप कथा ऐकल्यात, माझ्या जुन्या पुराण्या गोष्टी पण ऐकल्यात. महाभारत, रामायण, अजून भरपूर काही. पण मी आज सांगणार आहे माझ्या लक्ष्मणाची, माझ्या रवींद्रची जन्मकथा. चला तर मग ऐकूया. बस, आता पूर्ण झाला होता हा माझा परिवार 7 जणांचा. हम साथ साथ है जन्मों के साथी, हम साथ साथ हैं. चांगलं चाललं होतं आमचं. छोटंसं ते मातीचे घर आणि ह्या 5 भावंडांचे रुबाबदार वडील मधुकरराव त्र्यंबक शेठ चिखलकर. त्या काळात फिल्म डिस्ट्रिब्युशनच्या कंपन्या भरपूर होत्या. अशा छोट्याशा कंपनीत कामाला होते. उत्पन्न कमी होते, पण आशा खूप मोठ्या होत्या. स्वतःची कंपनी असावी असा ध्यास होता मनी. तो त्यांनीच छोटीशी कंपनी भारती राजा फिल्म नावाने सुरू केली. आपला परिवार छान सांभाळता सांभाळता त्या कठीण परिस्थितीत मुलांचे शिक्षण केले. 2 मुलींचे लग्न केले. परिस्थिती कमकुवत असल्यामुळे मोठ्या मुलाचे अर्धवट शिक्षण बंद करून आपले राहते घर सोडून नोकरीस बाहेर गावी पाठवले आणि आपल्या हिमतीवर त्याने रेल्वे गव्हर्नमेंटची नोकरी हासिल केली. मला आणि रवींद्रच्या वडिलांना ओढ लागली होती. आपल्या घरी लक्ष्मी आणायची. 1982 साली आमच्या घरी आली राजाची भारती. भारती राजा फिल्म्स या कंपनीत काम करत होते ना, म्हणून कदाचित. मग काय लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरी आली एक नन्ही परी, अपर्णा. छोटी सी प्यारी राजेंद्रला नोकरीसाठी कायम बाहेरगावी राहावे लागत होते. आपल्या बायकोला आणि मुलांना सोडून खूप छान चाललं होतं. पण अचानक आमच्या सगळ्यांच्या अंगावर आभाळ कोसळले आणि सगळ्या जबाबदाऱ्या रवींद्रच्या अंगावर आल्या. कारण आता रवींद्रचे वडील या जगात राहिले नव्हते. त्यामुळे रवींद्रला आपल्या शिक्षणासोबत आपली आई, वहिनी आणि आपल्या लहान बहिणीच्या जबाबदाऱ्या आल्या. खूप लहान वयात रवींद्रने हे सर्व सांभाळले. आपल्या वडिलांचे फिल्म कंपनीचे कामं, सायकलची दुकान आणि छोटे-मोठे इलेक्ट्रिकचे कामे केली. तरी पण यात काही भागत नसल्याकारणाने आपण स्वतः रात्री-बेरात्री उठून दुधाच्या गाडीवर जाऊन स्वतःची छोटी
दुधाची डेअरी चालवून घराला हातभार लावण्याची खूप जास्त धडपड केलीस रे. खूप हमाली कामं केलीस रे. हे बघून बाल्या माझं मन आज पण रडतं आहे. तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला या जगातून सोडून गेली आहे? नाही रे माझ्या तुझको ना देखूं तो जी घबराता है, तुझको ना देखूं तो जी घबराता है, देख के तुझको दिल को मेरे चैन। आपल्या लहान बहिणीचे लग्न बाकी होते. त्याचं टेन्शन पण तुझ्यावरच होतं. आपला परिवार वाढतच गेला. सुवर्णा, भावना आणि मयुरेश यांची पण भर पडली होती. ह्या तिघी मुलींना पण तुलाच सांभाळायचे होते. आता मला तुझी धडपड जाणवू लागली होती. आपल्याला नोकरी हवी, बहिणीचे लग्न करायचे आहे. या विचारात सतत तू राहायचास रे. मग काय भेटला की आपल्या लहान बहिणीला राजकुमार. धागों से बांधा एहसास दिल के रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई, मैं रहूं ना मैं तेरे बिना। नोकरी शोधता शोधता खूप वेळ गेला आणि वय सुद्धा वाढत गेले. खूप खचून गेले. सुना ये पूरी धरती तू चलाता है, मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है, भगवान है कहाँ रे तू। खूप प्रयत्नांमागे भेटली एकदाची नोकरी 1997 साली. आणि ती पण कोणती माहिती आहे का? रेल्वेची. हो, रेल्वेची. मी खूप खुश झाली. माझा आनंद गगनात नव्हता मावत. शेवटी आपल्या मोठ्या भावाच्या पायावर पाय ठेवलास की तू. अजून काय हवे होते ह्या आईला? आता तर भेटली होती नोकरी, मग आता शोधूया छोकरी. माझ्या रवींद्राच्या नशिबात आतापर्यंत काही सहजासहजी भेटले नव्हते. ती तर बायको लवकर भेटणार. खूप शोधून शोधून भेटली हो अकोल्यातील एक मुलगी. सुधाकर शिंदे यांची दुसरी कन्या सविता. आली आता लग्नघटिका. दूल्हा बन गया ओए, बन गया साडा बरखुरदार, घोड़ी चढ़ गया ओए, चढ़ गया छटके मोटर कार, सेहरा सज गया ओए, ओ सेहरा सज गया जलवेदार, दुल्हनिया द्वार खड़ी, सजन संग जाने को तैयार, नच ले ओए, ओ नच ले ओए, ओ यारा हो, ओ मित्रा हो। आणि काय लग्न झाल्या झाल्या रेल्वेची ट्रान्सफर इगतपुरीला झाली. पण आता त्याला करमतंय कुठं? आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग। माझ्या रवींद्रला आणि सविताला मुलगा झाला हो जय. तुझको ना देखूं तो जी घबराता है, तुझको ना देखूं तो जी घबराता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है, देख के तुझको दिल को मेरे। घेतली की हो माझ्या बाळाने ट्रान्सफर माघार. आपल्या परिवारासाठी त्याला ठाऊक होते भावाचा परिवार आणि स्वतःचा परिवार हा एकच आहे. स्वतःचा विचार न करता आला आपल्या आईजवळ भुसावळमध्ये आणि त्याने निश्चय केला की आपले पूर्ण सर्व्हिस करिअर आपल्या परिवाराला सांभाळून करायचे आहे. मग काय वर्षानुवर्ष पालटत गेले. त्यात त्याला एक कन्या प्राप्त झाली. माझी लाडकी शेवटची आमच्या घरातील शेंडेफळ वैष्णवी. गुनगुनाए गाना रे गुनगुनारे गुनगुनारे गुनगुनाए गाना रे गुनगुनारे गुनगुनाए गाना रे गुनगुनारे गुनगुनारे गुनगुनाए गाना रे गुनगुनारे तुझी काम करण्याची जिद्द ही तुझी सवयच बनून गेली होती.
तू कामात इतका रमलास की भराभर वर्ष कसे ऊन सावलीसारखे पालटत गेले. सगळ्यांना मदत करण्याचा ध्यास हा आधीपासूनच होता आणि आता तो कायम तुझ्या सोबतच राहणार. रवींद्र, तू आपल्या मुलांसोबत आपल्या बहिणीच्या मुलांचा सुद्धा विचार केलास आणि त्यांना शिक्षणात स्वतःपाशी आणलंस. सपनों का वो आंगन कहाँ, दर्पण बता बचपन कहाँ। सपनों का वो आंगन कहाँ, दर्पण बता बचपन का। आपल्या मुलासोबत दुर्गेश कधी मोठा झाला हे कळलंच नाही. 2020 मध्ये प्रमोशन झालं MCM. आपल्या ऑफिसचे कामं, घरातले जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण यामध्ये इतके वर्ष निघून गेलीत की आपले तिघी मोठ्या मुलींचे एका मागे एक लग्न करून दिले. अपर्णाला जितेंद्र रघुनाथ कोलटकरांकडे दिले. अपर्णा तर होती नाजूक, तू तिला अगदी फुलासारखं सांभाळलंस. सुवर्णाला संदीप भीमरावजी टोंपेकडे दिलं. सुवर्णा ही अगदी धाडसी मुलगी होती. मुलासारखी राहणारी, हाफ पॅन्ट घालणारी. ही मुलगी रवींद्रचा डावा हात, सगळे बाहेरचे काम सांभाळणारी. म्हणजेच गाडी चालवून बँकेचे कामं करणारे, बाजार आणणे, आपले शिक्षण बाहेरगावी अपडाऊन करून पूर्ण केले. घरात सुद्धा मुलांचा अभ्यास घेण्यापर्यंत. पण जेव्हा सुवर्णाचे लग्न झाले, रवींद्र अक्षरशः खचलास आणि एकटा पडलास. मग काय, आपण स्वतः गाडी व मोबाईल न वापरता आपल्या मुलीला वापरण्यास देणे, पण आता ती तर लग्न करून सासरी गेली होती. तेव्हापासून तू गाडी चालवू लागलास, मोबाईल वापरू लागलास. भावनाला तू स्वप्नील हेमंत जावरकरकडे दिलंस. भावना ही खूप मुळमुळी, कोणी काही बोललं की पटकन रडणारी. आपल्या सगळ्या मुलांचे करिअर सुद्धा तू घडवलेस. अपर्णाला MA इंग्लिश केलंस. सुवर्णाला काबिल वकील बनवून जजसाठी तयार केलंस. भावनाला वेगळे काहीतरी ॲनिमेटर बनवलेस आणि तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास काबिल बनवलेस. मयुरेशला ITI करून गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी तयार केलेस. आता तो घेतला होता मोकळा श्वास. काहीही झालं तरी मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे हा काही तोंडाचा खेळ नव्हता. हे सर्व चालत असताना तू आपल्या सर्व्हिसमध्ये एकामागे एक तरक्की करत गेलास आणि बघता बघता तू युनियनमध्ये आपले स्थान निर्माण केलेस. तसेही तुझी सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती ही तुला युनियनमध्ये घेऊन आली. आपल्या कामगार साथीदारांचे समस्या सोडवण्यासाठी तू हे पाऊल उचललेस. युनियन लीडर सोबत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कामगार कल्याण समिती योजनातर्फे जसे की ट्रिप घेऊन जाणे, त्यांना व्यवस्थित परत आणण्यापर्यंतच्या जबाबदाऱ्या तू पार पाडल्यास. हे सर्व चालत असताना आपल्या स्वतःच्या मुलाला जयेशला आपल्या परिवारातला पहिला मुलगा इलेक्ट्रिकल इंजिनियर बनवलास. बहिणीचा मुलगा दुर्गेश ITI करून BCA झाला आणि मुलगी वैष्णवी लाडूबाई ही सुद्धा 12वी मध्ये पोचली. वैष्णवी, ते म्हणतात ना, मुलगी ही लक्ष्मीचे रूप असते. ह्या मुलीच्या जन्मानंतर तुझे भाग्य उजळले. तू सायकल सोडून गाडी चालवू लागलास. स्वतःसाठी थोडाफार जगणं शिकलास. हिच्या पावलांनी तुझ्या आयुष्यात भरभराटीच झाली. तू नवीन घर घेतलंस. मातीचे ते छोटेसे घर सोडून तू आपल्या परिवाराला नवीन घरी राहू लागलास. आता तुला कळू लागलं होतं की वैष्णवी ही आपल्या जीवनाचा आनंद आहे. कितीही म्हटलं तरी शेंडेफळ हे लाडाचे असते ना. मैं छोटी सी बड़ी हो गई क्यों पापा मैं छोटी सी बड़ी हो गई क्यों पापा की निगाहों में ममता की बाहों में पापा की निगाहों में। तुझी बायको सविताने सुद्धा ह्या सर्व धडपडीत तुझ्या सुखादुःखात कायम पाठीशी राहून साथ दिली. आपल्या बायकोला समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून म्युच्युअल फंडच्या कामात तू तिला प्राधान्य दिलेस आणि पूर्णपणे पाठिंबा दिलास. सविताने सुद्धा आपला संसार सांभाळता सांभाळता म्युच्युअल फंडची कामं केली.
चांद सांभाळून हातभार लावला. नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. इतकंच काय, सेवानिवृत्तीनंतरच्या काळासाठी सुद्धा गुपचूप न बसता कार्यरत राहण्यासाठी नवीन उद्योग सुद्धा करण्याचा विचार आहे. अजून काय सांगू रवींद्र, तुझ्याबद्दल सांगण्यासाठी तर खूप काही आहे, पण हे सर्व बसलेली मंडळी बोर होतील आणि वेळ सुद्धा नाही. या शेवटच्या वर्षात तुझ्या सेवानिवृत्तीला राहिले होते 10 महिने. मी तुझ्या सेवानिवृत्तीची खूप वाट बघत होती, पण मी आजारी पडले आणि 16 फेब्रुवारी 2024 मध्ये मी तुझ्या समक्ष असण्याचा भास सोडला. रवींद्र, माफ कर, मी समक्ष तुझ्या सोबत नसलेस तरी कायम तुझ्या सोबत आहे आणि मला ठाऊक आहे आतापर्यंत तुम्ही दोघं भाऊ कायम एकमेकांच्या सल्ल्याने राहिले आहे आणि यापुढे पण राहणार. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. आई विना मला करमत नाही.